मंडळी, इक्विटी मार्केट म्हटलं की त्याला जोडून एक शब्द आपल्याला सगळ्यांना लक्षात येतो. काय बरं, कोणी सांगू शकेल? मार्केटमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे थोडं रिस्की आहे असं वाटतं सगळ्यांना, राईट? पण रिस्क खरं तर ही प्रत्येक गुंतवणुकीत असते मित्रांनो. आणि ती रिस्क जर का आपण समजून घेतली तर प्रत्येक गुंतवणूक ही नक्कीच फायदेशीर ठरू शकते. याच विषयाला अनुसरून आपले पुढचे स्पीकर आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. टॉपिकचं नाव आहे इक्विटी मार्केट्स आर नॉट रिस्की इन द लॉंग टर्म. इक्विटी मार्केट आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये जरी रिस्की वाटत असले तरी लॉंग टर्ममध्ये ते कसे फायदेशीर ठरू शकतात आणि त्या रिस्कला आपण कसं ओव्हरकम करू शकतो हे आपल्याला पुढचे वक्ते सांगणार आहेत. आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी स्टेजवर आमंत्रित करतो पिफा ट्रेजरर गणेश झरकर यांना. थँक्यू धवल सर. आणि पुनश्च सर्वांचं स्वागत आजच्या पिफा स्मार्ट मनी प्रोग्राम. आज प्रत्येकजण इथे आलात, आम्ही आभारी आहोत. मंडळी, ज्ञान आवश्यक असतं, मिळवावं लागतं. पण काही लोकांकडे एक विलक्षण खात्री असते की नुसते स्टॉक घेतले की संपत्ती दारात उभे राहील. काही दिवसात पोर्टफोलिओ लालसर दिसला की शेअरच्या भावापेक्षा अशा लोकांचा आत्मविश्वासच जास्त खाली जातो. शेअर बाजार हा वर खाली होतो हा त्याचा स्थायी भाव. पण काही जण घसरत्या बाजारामध्ये इतके घाबरतात की त्यांना इक्विटीपेक्षा संयम आणि धैर्य शिकवण्याची जास्त गरज आहे असं वाटायला लागतं. नुकताच रंगपंचमीचा सण येऊन गेला, जिथे आपल्याला वेगवेगळे रंग दिसले. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत जर संयमाचा रंग सापडला तर मला खात्री आहे तुमच्या पोर्टफोलिओचा रंगही तुमच्या चेहऱ्यावर आनंद खुलवावेल. हे अगदी सोपं गणित आहे. होळीचा रंग उडून जातो तसा बाजारातली मंदी ही तात्पुरती असते. त्यात धैर्य आणि संयमाचा रंग तुम्ही जर टिकवला तर नफ्याचा गुलाल उडेलच उडेल. बरं, शेअर बाजार खाली जात असताना आपली गुंतवणूक खाली जाऊ द्यायची का त्यातून संधी शोधायची? आणि अशा मार्केट क्रॅशवेळी आपल्या गुंतवणुकीच्या ध्येयाचं काय करायचं, जे नियर टर्म गोल आहेत आपले? तेजीच्या मार्केटमध्ये पैसे घालत असताना आपण वॉरेन बफेट झालो असं प्रत्येकाला वाटतं. आणि पडत्या काळात पोर्टफोलिओमध्ये लाल रंग पाहिला की लक्षात येतो, अरे आपण तर वॉरेन बफेट नाही आहेत. मग काय करावं आता या पोर्टफोलिओचं? हाही प्रश्न पडतो की इक्विटी मार्केट खरंच छोट्या गुंतवणूकदारासाठी आहे काय? म्हणून हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या या कार्यक्रमात आपल्या शंकाचं निरसन करण्यासाठी आम्ही तेजस ठाकूर सरांना बोलवलं आहे. मिस्टर तेजस ठाकूर इज अ हेड अँड सेल्स ट्रेनिंग हेड ॲट कोटक म्युच्युअल फंड. ही हँडल्स डिस्ट्रीब्युटर ट्रेनिंग अक्रॉस इंडिया, हॅव्हिंग 18 years of experience in financial industry. He has been the AMC business since 8 years and part of Kotak Group from last 17 years. Professionally, he is a CFP, Certified Financial Planner from Financial Planning Standard Boards of India and CWM, Chartered Wealth Manager from American Academy of Financial Management. He is also certified in innovative management games and train the trainers. तर मित्र हो, जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करूयात आपल्या आजच्या मान्यवर जाणकार वक्त्यांचं, श्री तेजस ठाकूर सर. प्लीज यावे. नमस्कार पिंपरी चिंचवड. ओके, सर्वात प्रथम पिफाच्या पण आधी तुमच्या सर्वांचे आभार. हा लॉंग विकेंड होता, फ्रायडे सॅटर्डे संडे कुठेही बाहेरचा प्लॅन न बनवता, कुठेही बाहेर फिरायला न जाता तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये हा इव्हेंट ब्लॉक केलात आणि तुम्ही इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. आणि पिफाचं कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी हा ते दुसरा इव्हेंट करताहेत इन्व्हेस्टर अवेअरनेससाठी. आणि लास्ट इव्हेंटला पण 1000च्या वरती लोक होती आणि आज पण मला तसंच काहीतरी दिसतं इथे. तर त्यांची जी मॅनेजमेंट टीम आहे, त्यांचं जो विजन आहे आणि त्यांची जी प्लॅनिंग आहे आणि जे एक्झिक्युशन आहे त्याच्यासाठी त्या पूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद.
आणि त्यांचे आभार. ओके, आता स्टार्ट कर. सो इक्विटी मार्केट, आपण नेहमी जेव्हा मार्केट्सबद्दल बोलतो तेव्हा एक त्याच्याबरोबर शब्द असोसिएट केला जातो, जो म्हणजे रिस्क. आज पण आम्ही असे इन्व्हेस्टर्सना भेटतो जे म्हणतात की जर माझे पैसे मार्केट्समध्ये इन्व्हॉल्व्ह होणार असतील, इन्व्हेस्ट होणार असतील, तर मला गुंतवणूक करण्यामध्ये इच्छा नाही आहे. ते चुकतात का? त्यांच्या या स्टेटमेंटचं पूर्ण रेस्पॉन्सिबिलिटी मी त्यांना देत नाही. कारण पास्टमध्ये त्यांनी कधी ना कधीतरी गुंतवणूक केली आहे आणि त्या गुंतवणुकीमध्ये त्यांना नुकसान झालेलं आहे, किंवा ते असे लोक ओळखतात त्यांच्या आजूबाजूला ज्यांनी मार्केट्समध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि ज्यांचं नुकसान झालं आहे. त्याच्यामुळे त्यांनी एक असं मत बनवलं आहे स्वतःचं की इक्विटी मार्केट म्हणजे जर एक जुआ आहे, गॅम्बलिंग आहे आणि खूप जास्ती रिस्की आहे आणि त्याच्यात पैसे बुडण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत, त्याच्यामुळे ते माझ्यासाठी नाही. ते फक्त लॉसेस कन्सिडर करतायत अनफॉर्च्युनेटली. पण त्या लॉसेसच्या मागचं कारण काय असू शकतं आणि काय काय कारणं असू शकतात हे शोधण्याचा प्रयत्न अनफॉर्च्युनेटली ते नाही करत आहेत. मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसे गमवायचे असले तर एक शुअर शॉट मेथड आहे. मार्केट्सचा बिलकुल पण अभ्यास करू नका. जर तुम्हाला भरपूर तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्हाला ते घालवायचे असतील तर डोळे बंद करून मार्केटमध्ये पैसा टाका आणि मार्केटचा अभ्यास बिलकुल करू नका. आणि आजूबाजूचे सगळे लोक जे सांगतायत ते ऐका आणि त्याच्याप्रमाणे तुमचे इन्व्हेस्टमेंट्स बदला, तुमचे डिसिजन्स बदला. आपल्याला एवढं माहिती पाहिजे कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं. आपल्याला आयुष्यात पण भरपूर लोक भेटतात, भरपूर लोक भरपूर काही गोष्टी सांगतात, आपण त्या फॉलो करतो ज्या आपल्याला पटतात आणि आपल्याला वाटतं आपल्या फायद्याच्या आहेत. बाकीच्या आपण सोडून देतो. मार्केटच्या बाबतीत पण तेच करायचं. ठीक आहे? त्याच्यामुळे आपण आपला अभ्यास, मला सांगा पैसे कमवणं किती सोपं आहे? खूप सोपं आहे का? नाही ना. पैसे कमवणं जेवढं डिफिकल्ट आहे त्याच्यापेक्षा जास्ती डिफिकल्ट ते पैसे वाढवणं आहे. जर तुम्ही 8 तास, 10 तास, 12 तास, 14 तास पैसे कमवण्यासाठी खर्च करताय, ट्रॅव्हलिंग, ऑफिस, बिझनेस, जे काय करताय ते, तर दिवसातनं किंवा आठवड्यातनं काही तास त्या पैशांचा अभ्यास करण्याच्या मागे पण घालवा. जेव्हा तुम्ही तो अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला कळेल की कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं, आणि जर नाही ऐकायचं तर का नाही ऐकायचं. माझा पूर्ण आजचा विषय ह्याचवर आहे. इक्विटी मार्केट्स आर नॉट रिस्की इन द लॉंग टर्म. का ते आपण पुढच्या 40-45 मिनिटात बघून घेऊ. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. आजकाल सगळे इक्विटी मार्केट्सच्या बद्दल का बोलतायत? तुम्ही सोशल मीडिया उघडून बघा, तुम्ही न्यूज चॅनल्स उघडून बघा, तुम्ही सोशल वेबसाईट्स उघडून बघा, सगळीकडे तुम्हाला दिसतं की इक्विटी मार्केट्सबद्दल भरपूर नेगेटिव्हिटी आहे. कारण नसताना बोलतायत का? नाही. मार्केट्सचा फॉल दिसतोय. नंबर्स टॉक लाऊड. ओके, काय फॉल आहे? फेब्रुवारी 2024 पासून ते 27 जानेवारी 2025 पर्यंत आपण हा डेटा घेतलेला आहे. सप्टेंबर पर्यंत मार्केट्सनी ग्रोथ दाखवली 19.8 इज द ॲब्सोल्यूट रिटर्न. पण त्याच्यानंतर जवळजवळ 10% नुकसान झालं आहे आणि आता ते नुकसान साधारण एक 14-15% रेंजमध्ये गेलेलं आहे.
मग असं असताना सुद्धा मी का म्हणतोय ह्याच्या आदल्या स्लाइडमध्ये की इक्विटी मार्केट्स रिस्की नाही आहेत लॉंग टर्ममध्ये? ऑब्व्हियसली काहीतरी कारण असेल. ठीक आहे, आपण 3 इयर्स रिटर्न्स बघूया. 3 वर्षाचं ॲन्युलाइज रिटर्न ॲब्सोल्यूट नाही आहे हे. ॲन्युलाइज म्हणजे आपण रिटर्न्स घेतो आणि त्याला आपण डिवाइड बाय 3 करतो आणि मग त्याचं ॲन्युलायझेशन करतो. एक प्रोसेस आहे त्याची, आपण त्याच्यात नाही जाणार. CAGR कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट ज्याला म्हणतात किंवा ॲन्युलाइज रिटर्न्स ज्याला म्हणतात ते आपण इथे बोलतोय. सिम्पल आहे, काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. अराउंड 3 इयर्सचं ॲन्युलाइज रिटर्न्स 10.7% आहे. पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह नाही आहे. 5 इयर्सचं रिटर्न्स बघूया, अराउंड 14.42%. सो जेव्हा आपण शॉर्ट टर्म रिस्क बघतो तेव्हा आपण अनफॉर्च्युनेटली लॉंग टर्म स्टॅबिलिटी आणि रिटर्न्स इग्नोर करतो. ठीक आहे, सो 3 आणि 5 इयर्समध्ये इक्विटी मार्केट्सनी चांगलं पॉझिटिव्ह ॲन्युलाइज रिटर्न दिलेलं आहे. आता लोक विचारतात, मी आल्यानंतर पिंपरीला सर्वात पहिला, चिंचवडला आल्यानंतर पहिला प्रश्न मला होता की सर हे असं किती दिवस चालणार? म्हटलं चालणार, कधी ते माहीत नाही, ते चेंज होणार, 100% चेंज होणार. पण ते पुढच्या 10 दिवसात होईल की पुढच्या महिन्याभरात होईल की 3 महिन्यात होईल की 6 महिने लागतील की वर्ष पण त्याच्यात निघून जाईल, कॅलेंडर येईल, मला नाही माहिती. पण मला एक गोष्ट 100% माहिती आहे की हे पेन जाणार, मार्केट रिकवर करणार. कारण त्याच्यासाठी फंडामेंटल्स ती आपण डिस्कस करू नंतर. ठीक आहे, तर कॅन द पेन बी देअर इन द इक्विटी मार्केट्स फॉर द लॉंग टर्म? द आन्सर इज येस, बट इट इज नॉर्मली लेस देन 3 इयर्स. 3 वर्षापर्यंत तुम्ही किती पण मोठे मार्केट क्रॅशेस बघा, 3 वर्षाच्या आत मार्केटनी रिकव्हरी दाखवलेली आहे ओव्हरऑल. म्हणजे पूर्ण लॉसला झिरो आउट करून पॉझिटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत. सो मेजर मार्केट क्रॅशेस आपण बघूया. 2020 काय झालं होतं तेव्हा? कोविड. कोणी एक्सपेक्ट केलं होतं का कोविड होईल म्हणून? मला आठवते जेव्हा माझ्या बॉसने सांगितलं की आपल्याला घरून काम करायचं आहे, तुम्ही ऑफिसला यायचं नाही. मी म्हटलं 1-2 दिवस हे लोक घरी बसवणार, तिसऱ्या दिवशी गपचूप बोलवणार आणि काम सुरू होणार, काही होणार नाही आहे. पण तसं नव्हतं ते. सो असे इव्हेंट्स, कोविडसारखा इव्हेंट तुमच्यापैकी कोणी आयडेंटिफाय करू शकतो का? कुठलाही मार्केटचा ॲनालिस्ट, फंड मॅनेजर किंवा मार्केट गुरु आयडेंटिफाय करू शकतो का? नॉट पॉसिबल. हे इव्हेंट्स कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाहीत. आणि त्या इव्हेंट्सच्या बरोबर येतो मार्केट क्रॅश. नाव लेट्स सी की किती क्रॅश झाला. 2000 वरून मार्केट 8200 वर आला. किती दिवसांमध्ये? जॅन 2020 ते 23 मार्च 2020. हार्डली 2 महिने 6 दिवसात मार्केट जवळजवळ 32% खालती आलं. यावेळेला आपण काय करू शकतो? 2 गोष्टी. आपण पॅनिक करू शकतो, घाबरू शकतो. आणि घाबरून घेतलेलं डिसिजन नेहमी प्रॉब्लेमॅटिक असतं. आपण जर यावेळेला पैसे विड्रॉ केले असते तर 100 रुपये तुमचे जे होते ते साधारण एक 68 रुपीजवर येऊन पडले असते. त्या 68 रुपीजला परत फिक्स्ड डिपॉझिट सारख्या प्रोडक्टमधनं 100 रुपयावर नेण्यासाठी कित्येक वर्ष निघून गेली असती. सो दॅट वॉज ऑप्शन 1, जे काही जणांनी केलं, ज्याला आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये पेपर लॉसला तुम्ही ॲक्च्युअल लॉसमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, चांगलं डिसिजन नाही आहे ते. दुसरं ऑप्शन काय की काही नाही, शांत बसून राहायचं, काही करायचं नाही. मार्केटमध्ये असं म्हटलं जातं की नो ॲक्शन इज अ गुड स्ट्रॅटेजी ॲट मल्टिपल पॉईंट्स इन टाईम, स्पेसिफिकली जेव्हा मार्केट्स क्रॅश होतात. काही न करणं हे सर्वात उत्तम कृत्य मानलं जातं. ठीक आहे, बघत राहा
करू काही नका. सो जर काही केलं नसतं तर काय झालं असतं? हे मार्केट्स परत अराउंड 13,900ला पोचले बाय 28 डिसेंबर 2020. किती महिन्यामध्ये? 9 महिन्यामध्ये अप्रॉक्सिमेटली. जो तुमचा नुकसान होता, जे म्हणजे विचार करा की काही लोकांनी पैसे काढले, 32%चा लॉस बेअर केला, आणि काही लोकांनी काही नाही केलं आणि त्यांना स्टील एक पॉझिटिव्ह रिटर्न्स मिळाले. जर आपण 0पासून काउंट केले, बॉटमपासून, तर अराउंड 70%ची ग्रोथ मिळाली जस्ट विदिन 9 मंथ्स. सो जेव्हा जेव्हा मोठे मोठे मार्केट क्रॅशेस होतात, इव्हेंट्स होतात, तेव्हा तेव्हा आपल्याकडे 2 पर्याय असतात. एक, आपण घाबरून डिसिजन्स घ्यावी आणि मार्केट्स एक्झिट करावं, पेपर लॉसला ॲक्च्युअल लॉसमध्ये कन्वर्ट करावं. दुसरं ऑप्शन आहे की आपण शांत राहावं, मार्केटच्या फंडामेंटल्सवर विश्वास ठेवावा आणि वाढ बघावी मार्केट्स नॉर्मलाइज होण्याची, आणि ती होणार. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल ह्याच्यापेक्षाही मोठं, कोविड आपल्याला खूप जवळून आपण बघितलं तेव्हा आपल्याला कोविड आठवतोय. ह्याच्यापेक्षा मोठा क्रॅश त्याच्या आधी झाला होता 2008, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस म्हणतात त्याला. मार्केट्स किती आपटलं होतं? जानेवारी 2008 ते मार्च 2009, म्हणजे हा पेन बघा तुम्ही, 1 वर्षापेक्षा जास्ती राहिलेला आहे, साधारण 14 महिने हा पेन राहिलेला आहे. मार्केट्स हॅव क्रॅश्ड बाय 53%. जस्ट फॉर अ सेकंड विचार करा की तुम्ही 1 करोड रुपये मार्केटमध्ये टाकले होते, 1 करोडचे 48 लाख झाले, 52 लाख गेले. आपण 2 पद्धतीने स्टेटमेंट करू शकतो. 52 लाखचा तुमचं नुकसान झालं जर तुम्ही एक्झिट केलं तर. जर तुम्ही एक्झिट नाही केलं तर इट इज स्टील अ पेपर लॉस. रिकव्हरी अजून होऊ शकते. मार्केट्स टुक सम टाइम, बट नोव्हेंबर 2010 ला मार्केट्स परत नॉर्मलला आले आणि अराउंड 6,200ला सेन्सेक्स पोहोचलं. सो दिस इज अ लॉंग पेन, पण ते लॉंग पेन सुद्धा खूप जास्ती राहिलं नाही. ठीक आहे. सो जर तुम्ही बघितलं तिकडे तर 14 महिन्यामध्ये मार्केट खालती झालं, तिकडनं रिकव्हरी सुरू झाली, आणि रिकव्हरी एकदम पॉझिटिव्ह अशी असते असं नसतं कधीच. रिकव्हरी झाली पण ती रिकव्हरीला पण वेळ लागला, आणि फायनली तुम्हाला दिसलं की मार्केट्स हॅव कम बॅक टू द नॉर्मल सिच्युएशन. एक प्रश्न नेहमी येतो ज्याचं उत्तर मला माहिती होतं, पण ते उत्तर पेपरवर आणण्यासाठी मला भरपूर वेळ लागला. आम्ही नेहमी ॲज फायनान्शियल प्लॅनर्स, ॲज ट्रेनर्स, आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही एका गोलसाठी पैसे गुंतवा. तो गोल तुमच्या मुलाचं शिक्षण असू शकतं, मुलाचं लग्न असू शकतं, तुमचं स्वतःचं रिटायरमेंट असू शकतं, एक नवीन घर घेणं असू शकतं, गाडी घेणं असू शकतं, काय फॉरेन टूर असू शकते, काही असू शकतं. नाव प्रश्न असा येतो की मी 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष निवेश केला, आत्ता माझे पैसे, माझा गोल्ड ड्यू होता, आणि नेमकं त्याच वेळेला मार्केट क्रॅश झालं, तर काय करायचं? काही करू शकत नाही तुम्ही. त्यावेळेला तुम्हाला त्याच्यासाठी ॲडव्हान्स अँटिसिपेशन करून प्लॅन करायला लागतं. काय करायचं ते मी सांगतो. कधी पण तुम्ही गोल प्लॅनिंग करत असाल तर ही गोष्ट नेहमी फॉलो करा. तुम्हाला कधीही मार्केट क्रॅशची भीती नाही वाटणार. सो सिंपल आहे. जर तुमचा पैसा इक्विटी मार्केट्समध्ये आहे पूर्णपणे, आणि त्यावेळेला जर मार्केट क्रॅश झालं तर तुमचा पैसा तुटू शकतो टेम्पररी बेसिस, पण त्यावेळेला त्या पैशाची गरज आहे. मी माझ्या मुलाला सांगू शकत नाही की बाबा मार्केट खालती आहे, तू MBAची ॲडमिशन यावर्षी नाही पुढच्या वर्षी घे. चला MBAची ॲडमिशन मी डिले करीन. 12वी असतं आणि त्याला मेडिसिनला ॲडमिशन मिळत असते किंवा इंजिनिअरिंगला मिळत असते, तर मी काय केलं असतं? मी त्याला 1 वर्षाची गॅप घ्यायला सांगू शकत नाही. ठीक आहे. काही गोल्स असत
काही गोल्स असतात जे आपण डिले करू शकत नाही. ठीक आहे. मग यावेळेला सोल्युशन काय आहे? सोल्युशन हे आहे की ज्या वर्षी तुमचा गोल ड्यू आहे त्याच्या 3 वर्ष आधी इक्विटीचे पैसे तुम्ही हलवून ते डेट फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्समध्ये शिफ्ट करावेत आणि 3 वर्ष ते पैसे तुमच्या फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्समध्ये राहून त्याच्यानंतर गोल जेव्हा येतो त्या बाहेर काढावेत. मार्केटचं जेव्हा एवढं मोठं नुकसान झालं तेव्हा फिक्स्ड इन्कम जे डेट टाईप प्रोडक्ट्स असतात त्याचं तेवढं झालेलं नाही आहे. आपलं प्लॅनिंग पण आपण त्याप्रमाणे करू शकतो. ठीक आहे. मार्केटमध्ये नेहमी म्हणतात की तुम्ही टायमिंग करण्याचा प्रयत्न केलात तो एक फ्युटाईल एक्सरसाइज आहे. म्हणजे सिंपलशी गोष्ट आहे की मार्केट तुम्ही किंवा कोणीही व्यक्ती कधीही टाइम करू शकत नाही. मग ऑल्टरनेटिव्ह काय राहिला आपल्याकडे? ऑल्टरनेटिव्ह हा आहे की आपण जेवढं मॅक्झिमम पॉसिबल आहे तेवढं मार्केटमध्ये टाइम स्पेंड करायचं. आपली इन्व्हेस्टमेंट्स लॉंग टर्मसाठी ठेवायची. आणि मी इक्विटी मार्केट्समध्ये आहे किंवा मी म्युच्युअल फंड्समध्ये आहे म्हणून मी बोलत नाही आहे. त्याच्या मागे एक रिझन आहे, डेटा आहे. तो डेटा हा आहे. हे एक्झाम्पल आहे 34 वर्षाच्या मार्केटचं. 1990 ते 2024 पर्यंत 34 इयर्स ऑफ मार्केट परफॉर्मन्स. ठीक आहे. जर आपण रोलिंग रिटर्न्स काढायची सुरुवात केली तर 1 वर्ष जर तुमचं इन्व्हेस्टमेंट असती 1 वर्षाच्या होरायझनसाठी फक्त, तर तुमचं ॲव्हरेज रिटर्न्स अराउंड 17% असतं आणि लॉसेसचे चान्सेस अराउंड 8 असते. म्हणजे 8 वेळेला तुमचं पूर्ण नुकसान होऊ शकत होतं. जसं जसं आपण हे टेन्युअर वाढवत जातो 3 इयर्ससाठी द लॉसेस बिकम 4 ओनली, 5 इयर्ससाठी 3 आणि 7 आणि 10 इयर्स जसं तुम्ही जाता तसं द लॉस पर्सेंटेज इज 0. एकदाही तुम्हाला नेगेटिव्ह रिटर्न दिसत नाही. ऑब्व्हियसली रिटर्न्सचं लेवल पण कमी होते, नो डाऊट अबाउट इट, पण तरीसुद्धा तुम्हाला नेगेटिव्ह रिटर्न्स दिसत नाहीत. ठीक आहे. सो ऑन अन ॲव्हरेज अराउंड 10 इयर्सला 11%, 15 इयर्सला अराउंड 12% आणि त्याच्या पुढे पण 12%. सो मार्केट टाईम करण्याचा प्रयत्न करू नका. हे नाही पॉसिबल आहे. जेवढं जास्तीत जास्ती वेळ मार्केटमध्ये द्याल, पैसे ठेवाल, तेवढं तुमचं सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू इन्क्रीज होतो. इक्विटी मार्केटची नेगेटिव्हिटी, व्होलेटॅलिटी दोन्ही कमी होतं आणि तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस वाढत जातात. आणि जर ती होरायझन तुमचं 7-10 इयर्स प्लस झालं तर 100% चान्स आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न्स मिळतील. आता इक्विटी मार्केटसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी. सर्वात पहिला SIP. नाव SIP आम्हाला आवडतं म्हणून आम्ही बोलतो असं नाही आहे. अगेन डेटा. जर तुम्ही नॉर्मल मार्केटमध्ये लमसम इन्व्हेस्ट केलं तर जी वरची लाईन तुम्हाला दिसते ऑरेंजिश लाईन आहे ती मार्केटचा ग्राफ आहे. जे मार्केटमध्ये सीझन्ड नाही आहेत त्यांनी जर अशा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं तर त्यांचं BP पण असंच दिसणार. आणि एवढं लक्षात ठेवा की तुमच्या मार्केटच्या इन्व्हेस्टमेंट्समधनं बाकी काही मिळालं तरी चालेल, हायपरटेन्शन आणि ब्लड प्रेशर नाही आलं पाहिजे. ठीक आहे. सो त्या मार्केटमध्ये नॉर्मली लोक इन्व्हेस्ट करायला घाबरतात. पण याच मार्केटमध्ये जर तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन SIP त्या रूटनी इन्व्हेस्ट केलं तर जी ग्रीन लाईन तुम्हाला स्क्रीनवर दिसते तो तुमचा ॲव्हरेज NAV असणार आहे. कधी तुम्हाला जास्ती युनिट्स अलॉकेट होतील, कधी कमी युनिट्स अलॉकेट होतील, पण नेट जर तुम्ही बघायला गेलात तर तुमचं जो रिटर्न्स आहे तो ॲव्हरेज आउट होतो. त्याच्यामुळे SIP इज अ गुड वे टू इन्व्हेस्ट इन द मार्केट्स. एक सिंपलशी 10,000ची गुंतवणूक पर मंथ 12%च्या रिटर्ननी, आता आपण 14-15 काय बघितले, 12%च्या रिटर्ननी 5 वर्षात तुम्हाला
8 लाख रुपये कमावून देतं आणि 20 वर्षात 92 लाख रुपीज कमावून देतं. माझा एक सिंपलचा प्रश्न आहे सगळ्यांना, तुमच्यापैकी प्रत्येक जण जर 10,000 रुपये इन्व्हेस्ट करणार असेल तर प्रत्येकाला 92 लॅक्स मिळतील का? येस, नो? हा, जास्ती मिळू शकतात, कमी मिळू शकतात, पण प्रत्येकाला मिळतील का? मी फ्रँकली उत्तर देतो, नाही मिळणार. नाही मिळणार. का? मार्केटचा प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम या नंबर्सचा आहे. पहिलं आपण लेवल कन्सिडर करूया. 6 लाख रुपये गुंतवले, 8 लाख रुपये झाले, 2 लाखाचा फायदा. जेवढ्या लेडीज बसल्या आहेत इथे, 2 लाखामध्ये काय काय होऊ शकतं घरामध्ये? भरपूर नवीन नवीन गोष्टी येऊ शकतात. लिस्ट डोळ्यासमोर आली तुमच्या? आली की नाही आली? हो. मग तुम्ही ते 8 लाख रुपये बाहेर काढणार, 6 लाख रुपये जिकडे होते तिकडे परत ठेवणार, 2 लाख जे तुमचा फायदा झाला त्याच्याने तुम्ही सगळ्या गोष्टी आणणार. 8 लाख रुपये जर तुम्ही बाहेर काढले तर ते 92 लॅक्स कसे होणार? नेक्स्ट लेवलला 10 वर्ष जे थांबले त्याच्यातनं सुद्धा काही जणांना वेळ नव्हता, लक्ष नाही दिलं वगैरे वगैरे, 22 लाख रुपये झाले, 10 लाख रुपयाचा फायदा. 10 लाख रुपयामध्ये काय काय येतं? गाडी येईल एक, डाऊन पेमेंट करून सरळ, राईट? तुम्ही घर पूर्णच्या पूर्ण रिनोव्हेट करू शकता तुमचं. गावाला छोटी असेल तर प्रॉपर्टी बाय करू शकता. केलीत, 22 लाख बाहेर काढलेत की संपला विषय. नेक्स्ट लेवल 47 लॅक्स. कितीचा फायदा आहे? 31 लाख रुपयाचा फायदा. 30 लाख रुपयाचा फायदा कोणाला होतो? आम्ही लकी आहोत, आम्ही ते पैसे बाहेर काढतोय. प्रॉफिट बुकिंग म्हणतात त्याला. पहिल्या तिन्ही केसेसमध्ये जर तुम्ही पैसे बाहेर काढले तर ते तुमचे पैसे 92 लॅक्स होणार नाहीत. सो मार्केटचा प्रॉब्लेम नाही आहे, प्रोडक्टचा प्रॉब्लेम नाही आहे, रिटर्नचा प्रॉब्लेम नाही, काही नाही आहे. इट इज द ह्युमन सायकोलॉजी. आपण जर गोल ठेवला की बाबा मला 20 वर्षात 92 लाख रुपीज पाहिजेत, ते होईपर्यंत मी पैशांना हात नाही लावणार आहे, तर ते तुमचे पैसे वाढणार. ते जर तुम्ही नाही केलं तर ते तुमचे पैसे तेवढे वाढणार नाहीत. ठीक आहे? टॉपअप SIP करणं खूप चांगली गोष्ट आहे, पण ती SIP दरवर्ष वाढवणं त्याच्यापेक्षा जास्ती चांगली गोष्ट आहे. 1000 रुपयाचं टॉपअप तुम्हाला 20 वर्षात 92 लॅक्सच्या जागी 1.47 करोड रुपीज देऊ शकतो, विच इज अराउंड 55 लाख रुपीज मोर. एक साईडला 1000 रुपये एक्स्ट्रा, दुसऱ्या साईडला 55 लाख रुपीज मोर. ठीक आहे? दॅट्स अ स्मार्ट इन्व्हेस्टमेंट. असेट अलोकेशन बद्दल आपल्या आधीच्या सरांनी खूप गोष्टी सांगितल्या, मी पण जस्ट एक ब्रीफअप करतो त्याच्यावर. असेट क्लासेस असतात, इक्विटी, डेट, गोल्ड, रिअल इस्टेट, त्याच्यात निवेश करा. जेव्हा तुम्ही इक्विटीच्या आतमध्ये येता, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मार्केट कॅपिटलायझेशनचं डायव्हर्सिफिकेशन करा. तुम्ही सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता, फार्मा, टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर, MNCs एक्सेट्रा. स्टॉक डायव्हर्सिफिकेशन तुम्ही करू शकता आणि तुम्ही जॉग्राफी डायव्हर्सिफिकेशन करू शकता. आजच्या तारखेला ॲडवायझेबल नाही आहे, पण काही महिन्यांपूर्वी, काही वर्षापूर्वी होतं की तुम्ही इथे बसून युरोपियन मार्केट्स, US मार्केट, तैवान, इकडे सगळीकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करू शकता थ्रू द म्युच्युअल फंड रूट. ठीक आहे? आता सध्या RBI रेस्ट्रिक्शन्स आहेत आणि बाकी पण इश्यूज आहेत. सो ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम मी नाही ॲडवाईज करणार, पण टुमॉरो वेन ग्लोबल इकॉनॉमी सेटल्स डाऊन, नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल. डिरेक्ट इक्विटी वर्सेस म्युच्युअल फंड्स. बरेच जण म्हणतात की सर तुम्ही पण इक्विटीमध्ये टाकता थ्रू म्युच्युअल फंड्स, मी डायरेक्ट केलं तर काय फरक पडतो? फरक काही नाही पडणार, फक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतः मॅनेज करायला लागतील. कुठला स्टॉक घ्यायचा, कधी एंटर करायचं, कधी एक्झिट करायचं, कधी ओव्हरवेट राहायचं, कधी अंडरवेट राहायचं, आणि बाकी सगळं. डिरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अ फुल टाइम प्रोफेशन.
तुम्ही पार्ट टाइम नाही करू शकत आहे. तुम्ही म्हणणार मी शनिवारी बसून चेक करतो मार्केट आणि त्याच्याप्रमाणे करतो, नाही पॉसिबल. तुम्हाला रविवार शनिवारी फक्त मार्केट चेक करायचं असेल तर म्युच्युअल फंड्स इज द बेस्ट रूट. तुम्ही रोज दिवसाचे 8, 10, 12 तास घालवू शकता, तर तुम्ही खुशाल स्टॉक्सचा स्टडी करून इंडिव्हिज्युअल डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट्समध्ये तुम्ही जा, डिरेक्ट स्टॉक्समध्ये जा. पण जर ते तुम्हाला पॉसिबल नाही आहे, तुम्ही दुसरं काही करताय पॅरलली, विच इज वॉट मोस्ट ऑफ अस डू, तर तुम्हाला म्युच्युअल फंड्स इज अ गुड ऑप्शन. ठीक आहे. मॅनेजिंग इमोशन्स, 2 इमोशन्सपासून लांब राहा, फिअर आणि ग्रीड. बोलणं खूप सोपं आहे, करणं डिफिकल्ट आहे, पण ते करायची गरज आहे. जेवढं तुमच्या डोक्यात असेल की बाबा या 2 इमोशन्सपासून लांब राहायचं, तेवढं तुम्ही लांब राहाल. ठीक आहे. ओके, लास्ट 2 स्लाइड्स. ग्लोबल मार्केट इव्हेंट्स. इक्विटी मार्केटमध्ये, ग्लोबल इक्विटीमध्ये काय मार्केट ड्रायव्हर्स आहेत आत्ताच्या घडीला? एव्हरी डे, एव्हरी मंथ इट चेंजेस. ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम 2 मेजर ड्रायव्हर्स आहेत. वन इज मिस्टर ट्रम्प. तो ऑफिसमध्ये रिझ्यूम झाल्यापासनं काय काय झालंय हे आपण रोज न्यूजपेपर्समध्ये ऐकतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याच्यामुळे माझं नुकसान खूप झालंय, तर त्याची जी कोर टीम आहे 6-7 बिलियनर्सची, दे हॅव लॉस्ट समवेअर अराउंड $129 बिलियन इन द लास्ट कपल ऑफ मंथ्स. ठीक आहे. काही गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत, काही गोष्टी आहेत ज्या चांगल्या नाही आहेत. प्रॉब्लेम जोपर्यंत तो US मध्ये आहे तोपर्यंत आपल्याला तो प्रॉब्लेम नाही आहे, पण त्याचे जेव्हा इफेक्ट्स इंडियन मार्केट्समध्ये येतात तेव्हा आपल्याला तो इफेक्ट येणार आहे. तो भरपूर गोष्टी बोलतोय, रेसिप्रोकल सँक्शन्सची गोष्ट करतोय, म्हणजे यू चार्ज, आय विल चार्ज यू द सेम. तुम्ही मला 25% चार्ज करणार, मी पण तुम्हाला 25% चार्ज करणार. तुम्ही मला 50% चार्ज करणार, मी पण तुम्हाला 50% चार्ज करणार. ठीक आहे. सो अशा भरपूर गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे ग्लोबल मार्केट्स अनसर्टन आहेत. त्याच्यामुळे इंडियन टेक्नॉलॉजी सेक्टर जे आहे, IT सेक्टर जे आहे, त्याला खूप मेजर इम्पॅक्ट आहे. IT ड्रायव्हर्स आता खूप चांगले आहेत, पण बिकॉज ऑफ दिस वन फॅक्टर थोडंसं पेन आहे तिकडे. ठीक आहे. द नेक्स्ट इज ग्लोबल कॉन्फ्लिक्ट्स. युक्रेन रशिया संपत होतं, आता ते परत वाढलंय, अनसर्टन आहे तिकडे सुद्धा. गल्फ इज बर्निंग ॲज ऑलवेज, तर तिकडे पण इश्यूज आहेत. तर हे सगळ्या गोष्टी जोपर्यंत त्या कंट्रीला मर्यादित आहेत तोपर्यंत आपल्याला नाही फरक पडत. पण आज आपण एक ग्लोबल कम्युनिटी आहोत, त्याच्यामुळे तिकडे जे होतं त्याच्यानी इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्सवर इम्पॅक्ट पडतो, त्याच्यानी कंपनीजच्या प्रॉफिटॅबिलिटीवर इम्पॅक्ट पडतो, त्याच्यामुळे डिमांड अँड सप्लायवर इफेक्ट पडतो, आणि नेट आपल्या स्टॉक मार्केटवर त्याचा इम्पॅक्ट पडतो, ज्याच्यामुळे आपले गुंतवलेले पैसे वरती खालती जाऊ शकतात. थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त ट्रम्पच्या बाबतीत एक गोष्ट मी कन्फर्म सांगू शकतो, विच इज गुड, इज इंडियामध्ये तो रूल आलेला नाही आहे, पण US मध्ये तो रूल आहे की एक US प्रेसिडेंट फक्त 2 टर्म सर्व करू शकतो, आणि त्यांची टर्म 4 वर्षाची असते. म्हणजे अगदी वर्स्ट कम वर्स्ट सिच्युएशन व्हिज्युअलाइज केली तर आपल्याला त्याला पुढची 4 वर्ष सांभाळायचं. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपल्याला काय बघायची गरज नाही. सो अगदीच तुम्ही वाईट बघितलं तर हे असंच 4 वर्ष चालू शकतं, चालणार नाही. कारण एंड ऑफ द डे ही इज अ बिझनेसमॅन, आणि त्याला US ग्रो करायची आहे स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर. त्याच्यामुळे ते तसंच थोडंसं कंटिन्यू होणार, अँड देन एव्हरीथिंग विल गेट सेटल डाऊन. ठीक आहे. कधी हे मला नाही माहिती, परत सांगतोय. आत्ता होऊ शकतं, 3 महिन्यांनी होऊ शकतं, वर्षभर पण चालू शकतं. नो कंट्रोल ऑन दॅट. पण चेंज होणार, कारण हे जे होतं आहे त्याच्यानी US बिझनेसमॅन, US सिटिझन्स आणि ओव्हरऑल वर्ल्डचे जे टॉपमोस्ट लीडर्स आहेत, दे आर नॉट हॅपी, दे आर नॉट कम्फर्टेबल. टेम्पररी चाललंय तोपर्यंत सगळे गप्प आहेत. हे जर असंच पुढे खेचत राहिलं तर देर विल बी रिॲक्शन्स विच विल सी इन द मार्केट्स. कमिंग टू द इंडियन मार्केट्स,
आता पैसे गुंतवायचे का की नाही गुंतवायचे मार्केट्समध्ये, हा नेहमी एक प्रश्न पडतो. मी आमचे जे MD आहेत निलेश सर, त्यांचे एक्झाम्पल घेतो. त्यांना जेव्हा पण कोण विचारतं की तुम्ही कुठल्या स्टॉक्समध्ये सर इन्व्हेस्ट करायला पाहिजेत, ते म्हणतात मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार, उद्या एक अख्खा दिवस एक एक्सरसाइज करा, उद्या परवा सकाळी तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. सर काय एक्सरसाइज करायची? एक सकाळी उठल्याबरोबर एक पेन आणि पेपर हातात ठेवा, जे प्रोडक्ट्स तुम्ही वापरताय ते त्या डायरीमध्ये लिहायला सुरुवात करा. सकाळी उठून तुम्ही दात घासताय तर टूथपेस्ट आला, टूथब्रश आला, आणि तिकडनं सगळं प्रोसेस तुम्ही करा. दुसरे रात्री जे झोपाल तेव्हा त्या प्रोडक्टच्या समोर ती कंपनीचं नाव लिहा. जर इंडियन कंपनी लिस्टेड आहे तर त्याच्यात डोळे बंद करून इन्व्हेस्ट करा. तुम्ही ते प्रोडक्ट उद्या पण वापरणार, परवा पण वापरणार, वापरत राहणार आहात. त्याच्यामुळे त्या प्रोडक्टचं कन्झम्पशन होणार, त्याची स्टॉक प्राईस चांगली राहणार. सो इन्व्हेस्ट करायचं की नाही करायचं ह्याच्यासाठी काही पॉइंटर्स आहेत. आपण इकडे ब्रॉड 6 सेक्टर्स बघूया, म्हणून मी ते सगळे एका स्लाईडमध्ये ठेवलेत. मी त्याच्यावर स्टोरी देत नाही आहे तुम्हाला, ह्याच्यावर आपण उद्या सकाळपर्यंत बोलू शकतो, ठीक आहे. पण जस्ट टू बी प्रिसाईज, सर्वात पहिला ऑटो आणि ऑटो ॲन्सिलरी. तुम्हाला चिंचवड पिंपरीचे रस्ते रिकामे दिसतात का? शुकशुकाट आहे रस्त्यावर, कोण नाही, एक गाडी नाही. मी सकाळी आलो तेव्हा मला तसं वाटलं, कारण मी 9:20 सकाळी इथे पोचलो. आफ्टर दॅट फुल पॅक. जर गाड्या आहेत तर गाड्यांची विक्री होते. त्याच गाड्या जुन्या पुराण्या 10-15 वर्षापूर्वीच्या दिसत नाहीत आपल्याला, राईट. नवीन दिसत आहेत, त्याचा सेल आहे. त्याचे जे पार्ट्स आहेत ते खराब होणार, त्याचा सेल येणार, राईट. आणि वाढत चाललंय. तुम्ही जर एकदा गुगलमध्ये टाकलं की बाबा न्यू कार्स टू बी लॉन्च्ड इन एप्रिल, तुम्हाला गुगल कंटिन्युअसली पाठवत राहणार की नवीन नवीन कारची प्राईस काय आणि हे काय आणि ते काय. एवढ्या नवीन कार्स लॉन्च होत आहेत विथ द लेटेस्ट फीचर्स आणि एक्सपेन्सिव्ह कार्स. थारची जी रॉक्स आहे ती, त्याचं बुकिंग जवळजवळ 14 महिन्याचं आहे. म्हणजे आज तुम्ही बाय केलीत गाडी, पैसे भरलेत, 14 महिन्याने तुम्हाला त्याची डिलिव्हरी येणार आहे. सो ऑटो आणि ऑटो पार्ट्स आहेत, चालणार आहेत. मग या सेक्टरला मरण नाही आहे. क्विक कॉमर्स. मला नेहमी प्रश्न पडतो की इंटरनॅशनली क्विक कॉमर्स जे ब्लिंकिट वगैरे प्रकार आहे ते जास्ती चालत नाही. पण इंडियन बायकांना प्रत्येक गोष्ट 15 ते 20 मिनिटामध्ये का पाहिजे असते मला माहीत नाही. म्हणजे माझी बायको पण ब्लिंकिटवर ऑर्डर करणार, त्याच्यानंतर 3 तासांनी ते करायला लागणार, पण ती आली 15 मिनिटात पाहिजे घरामध्ये. खूप त्याच्यामुळे डिमांड आहे. प्लस सगळं आपण स्विगी, झोमॅटो, हे ते, ॲमेझॉन आपण ऑर्डर करतो. आपण मॉलमध्ये जातो AC ची हवा खायला, फिरायला. ऑर्डर आपण ऑनलाईन करतो. त्याच्यामुळे ई कॉमर्स आणि क्विक कॉमर्स ह्या 2 गोष्टी खूप फ्लेवरमध्ये आहेत आजच्या तारखेला, आणि मला वाटत नाही त्याचा डिमांड पुढे जाऊन कमी होणार. या इंडस्ट्रीला मरण आहे का? नो. कन्झम्पशन. तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जा, कधीही संध्याकाळी फिरा, तुम्हाला लोकांच्या बॅगा, हातामध्ये भरलेल्या बॅगा दिसतील, जे ते लोक घरी घेऊन जात आहेत. प्रत्येक गोष्टीला सेल आहे. त्याची प्राईस काय आहे, तशी किती दुकानं आहेत, त्याच्याने काही फरक नाही पडत. रेस्टॉरंट्स फुल आहेत. तुम्ही जे घरी चपाती भाजी बनवतात तेच जरी तिकडे असेल तरी सुद्धा ते फुल आहे. सो कन्झम्पशन जे कोविडमध्ये आपण कंट्रोल करत होतो, आजच्या तारखेला आपण ते कंट्रोल करत नाही आहोत. कन्झम्पशन इज ॲट फुल फोर्स, ठीक आहे. तर कन्झम्पशन ॲज अ सेक्टर, त्याला काही मरण आहे का? नाही. फोर्थ, इन्फ्रास्ट्रक्चर. तुम्ही पिंपरीमध्ये पण 10 मिनटं ड्राईव्ह करा, तुम्हाला कुठला ना कुठला तरी फ्लायओव्हर किंवा ओव्हरब्रिज दिसतो. काय आहे हे? इन्फ्रास्ट्रक्चर आहे, राईट. एवढी डेव्हलपमेंट होते, एवढी डेव्हलपमेंट होते. सो इन्फ्रास्ट्रक्चर म्हटल्यानंतर तुमचा सिमेंटचा सेल झाला, तुमचा स्टीलचा सेल झाला, तुमचा रेसिडेन्शियल प्रॉपर्टीजचा सेल झाला,
जो झाला तो, त्याच्याबरोबर तुमचे टाईल्स हे ते सगळं ऑल ॲन्सिलरी इंडस्ट्रीज विल गेट बूस्टेड अप. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हजारो करोडोंचे प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्याला काही मरण नाही आहे. सो ही पण इंडस्ट्री चालू आहे. हेल्थ केअर, एक टाईम होता जेव्हा आपण ब्लड टेस्ट करायला घाबरायचो. आज ऑलमोस्ट 70-80% लोक रेग्युलर ॲन्युअल हेल्थ चेकअप करतात. ऑल सिनियर सिटीजन्स वन्स इन 3 to 6 months आपल्या टेस्ट रिपीट करतात. कारण हेल्थ अवेअरनेस खूप लेवलला वाढलेलं आहे. थोडं पण काही झालं तरी आपण नर्सिंग होम किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि आपण त्याच्या फॅसिलिटीज घेण्याचा प्रयत्न करतो, बिकॉज आपल्याला आपल्या मुलांना सगळ्यांना माहिती आहे की हेल्थवर कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. राईट? सो हॉस्पिटल्स भरलेली आहेत, डायग्नॉस्टिक सेंटर्स आर डुईंग गुड, पॅथलॅब्स आर डुईंग गुड, एव्हरीथिंग इज डुईंग गुड. मेडिसिन्स, केमिस्ट तुम्ही बघा किती केमिस्ट आहेत, पण एव्हरीबडी इज इन बिझनेस, कोणी रिकामं बसलेलं नाही आहे. टेक्नॉलॉजी, IT, आज जर मी IT बंद केलं तर तुमचं आयुष्य चालेल? प्रत्येकाच्या हातात एक नाही तर 2 तरी मोबाईल फोन्स आहेत. प्रत्येकाच्या घरी लॅपटॉप, डेस्कटॉप आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये टेक्नॉलॉजी वापरली जाते. आता आपण गाड्यांचं एक्झाम्पल घेतलं, आज गाड्यांमध्ये मेकॅनिकलच्या जागी पूर्ण टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा, तुमचे सगळे इक्विपमेंट्स इज टेक्नॉलॉजी. तुम्ही मॉलमध्ये जा, सेंट्रल एअर कंडिशनिंग, एव्हरीथिंग इज देअर. ठीक आहे? सो टेक्नॉलॉजीच्या व्यतिरिक्त आपण हे जग विचारच नाही करू शकत. आय अंडरस्टँड टेक्नॉलॉजी ॲज अ सेक्टर इज टेकन अ मेजर हिट, मल्टिपल रिझन्स फॉर दॅट, पण ह्याला मरण नाही आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी कधीच चालणार नाही का? शक्यच नाही आहे. जर या 6 गोष्टी ऑटो, ई कॉमर्स, क्विक कॉमर्स, कन्झम्शन, इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थकेअर आणि टेक्नॉलॉजी हे जर चालणार असेल तर इंडिया ग्रोथ स्टोरी आहे. इंडियन इक्विटी मार्केट जाणार आहेत, 100% पुढे जाणार आहेत. आजच सकाळी कोणीतरी टाकलं होतं की बाय डिसेंबर सेन्सेक्स विल क्रॉस 1 lakh व्हॅल्यू, अँड आय एम 200% कॉन्फिडंट ऑन इट. ठीक आहे? फक्त वर्स्ट कम वर्स्ट सिच्युएशनमध्ये या डिसेंबरच्या जागी पुढचा डिसेंबर होऊ शकतो. राईट? पण होणार आणि 99% याच डिसेंबरला होणार. थिंग्स जर USA आता सेटल झाले पुढच्या 1-2 महिन्यामध्ये तर मार्केट्स विल रिकवर, कारण मार्केटचं पोटेन्शियल आहे ते. ठीक आहे? सो इक्विटी मार्केट्स जर तुम्ही निवेश करत असाल, शॉर्ट टर्ममध्ये रिस्क आहे, आय एम नॉट डिनाईंग दॅट. लॉंग टर्ममध्ये रिस्क नाही आहे, कारण ती रिस्क हळूहळू जसं तुमचं लॉंग टर्म वाढत जातं तशी ती कमी होत जाते. आय विल जस्ट एंड माय सेशन विथ अ स्मॉल एक्झाम्पल, जे मी घरी सुरू केलं होतं जेव्हा मार्केट्स क्रॅश करायला सुरुवात झाली. सुरुवातीला मी एकदम प्राऊडली माझ्या बायकोला पाठवायचं की बघ आपली इन्व्हेस्टमेंट ना एवढ्या व्हॅल्यूनी वाढली आहे, आपला एवढा प्रॉफिट झाला आहे, आपला एवढा प्रॉफिट झाला आहे, एवढा प्रॉफिट झाला आहे. आणि मध्ये एक काळ आला असा जेव्हा मी तिला मेसेज करत नव्हतो. तिने पण पॉईंट आउट केलं, हां मार्केट्स चांगले करत नाहीत तू म्हणून मेसेज करत नाही आहे. मी म्हटलं दिस इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. मी तिला मेसेजेस करायला सुरुवात केली. आज आपला एवढ्या लाखांचं नुकसान झालं, आज आपलं अजून एवढ्या लाखांचं नुकसान. म्हणते तू मला का सांगतो हे सगळ्या गोष्टी? मी म्हटलं तुला हा अवेअरनेस पाहिजे. मार्केट जसं वरती जसं तसं खालती पण येतं. या सिच्युएशनमध्ये तू जर घाबरलीस तर तू इक्विटी मार्केटसाठी आयडियल इन्व्हेस्टर नाही आहेस. तू मार्केट रोज बघितलंस, लॉसेस बघितलेस आणि त्याच्यावर काही ॲक्शन नाही घेतलीस आणि विश्वास ठेवलास की हे मार्केट आज ना उद्या नाही झालं तर परवा वरती जाणारच आहे आणि माझे पैसे वाढणारच आहेत. या सिच्युएशनमध्ये मी पॅनिक करून काही चुकीची डिसिजन घेऊन पेपर लॉसला परमनंट लॉसमध्ये कन्वर्ट करणार नाही. ही जेव्हा तुला मॅच्युरिटी येईल तेव्हा तू सीझन्ड इन्व्हेस्टर असशील, काही मार्केटमध्ये होऊन दे तुला काही फरक नाही पडणार. सो प्लीज ही ॲक्टिव्हिटी तुम्ही स्वतःच्या घरात करायला सुरुवात करा. रोज मार्केट बघा, मार्केटचे लॉसेस एस्टिमेट करा किती झालेत ते.
don't take any action. Be confident about the future of the market. That's it. Thank you very much. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. सर, आता पिफा सेमिनारबद्दल तर तुम्ही बोललात. आता मी म्हणेल की आता जे मार्केट एवढं वोलाटाईल आहे, त्याच्यात लोक आता पॅनिक सिच्युएशनमध्ये येत आहेत किंवा जे डायरेक्ट इन्व्हेस्टर्स आहेत ते सगळे पॅनिक झाले आहेत. त्यांच्याबद्दल थोडं काहीतरी लोकांना गायडन्स द्या आणि हे मार्केट किती अजून असं राहील आणि लोकांनी काय लक्ष द्यायला पाहिजे की जास्त पॅनिक नाही व्हायला पाहिजे, त्याबद्दल 2 शब्द आपले. ओके. सो पॅनिक होणं साहजिक आहे, कारण मार्केटचे नंबर्स ते सगळं दाखवत आहेत. प्लस मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया, आपले टेलिव्हिजन, वेगवेगळे चॅनल्स, सोशल मीडिया, हे सगळे त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलत आहेत. पण एक लक्षात घ्यायचं की जर तुम्हाला भारतामध्ये विश्वास आहे, भारताच्या ग्रोथ स्टोरीमध्ये जर तुम्हाला विश्वास आहे, तर तुम्हाला मार्केट्सबद्दल विचार करण्याची किंवा घाबरण्याची बिलकुल पण गरज नाही आहे. हे एक टेम्पररी फेज आहे जो येतो मार्केटमध्ये. हे पहिल्यांदा झालेलं नाही आहे, भरपूर आधी पण असं झालेलं आहे आणि ह्याच्या पुढेही हे होत राहणार आहे. ठीक आहे. तर हे फक्त टेम्पररी फेज म्हणून जर तुम्ही ह्याच्याकडे बघितलं आणि रिॲक्ट केलं नाहीत, रिॲक्ट करणं म्हणजे गुंतवणूक केलेले पैसे बाहेर काढणं, गुंतवणूक थांबवणं, अशा गोष्टी नाही केल्यात तर जसं मी माझ्या आजच्या प्रेझेंटेशनमध्ये म्हटलं होतं की पेपर लॉसला ॲक्च्युअल लॉसमध्ये कन्वर्ट करायचं नाही आहे आपल्याला. फक्त एवढी काळजी घ्यायची, मी गॅरंटी देतो की तुमचे जे पैसे ते वाढत राहणार. थोडा वेळ लागेल पण ते वाढत राहणार आणि तुम्ही जे गोल्स प्लॅन केले होते तुमच्या फॅमिली मेंबर्ससाठी, मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, स्वतःची रिटायरमेंट, नवीन घर, नवीन गाडी, हे सगळं तुम्हाला उपलब्ध होऊन जाणार आहे. सर, आणि आता जसं टेक्नॉलॉजी वाढती आहे, AI येतं आहे, ChatGPT येतं आहे, तर बरेच लोक म्हणतात की त्यावेळी डिस्ट्रीब्युटरची गरज लागणार नाही, आम्हाला सगळे फंड्स ऑनलाईन आम्ही ChatGPTवर टाकू तर आम्हाला देईल. तर ह्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? सो जर ऑनलाईन म्हटलं आपण तर ते आज पण अवेलेबल आहे. आजसुद्धा प्रत्येक AMC असेट मॅनेजमेंट कंपनी, सेबीचा मॅन्डेट आहे की त्यांनी एक डायरेक्ट ऑप्शन, ऑनलाईन ऑप्शन ओपन करावं इन्व्हेस्टर्ससाठी आपल्या वेबसाईटवर. सगळ्यांकडे आहे ते, पण आम्ही ते प्रमोट करतो का? तर उत्तर आहे नाही. का नाही करत? आम्हाला तर दोन्हीकडनं पैसे मिळणार आहेत, पण आम्ही नाही करत कारण त्याच्यामध्ये त्या इन्व्हेस्टरची आमची एक गाठभेट होत नाही, त्याला आम्ही समजावून सांगू शकत नाही, त्याचं रिस्क ॲपिटाईट जे आहे ते आम्हाला समजत नाही आणि त्याच्यामुळे लाँग टर्म बेसिसवर त्याचा फायदा होईलच असं नाही आहे. कारण एक गुंतवणूक जी एका व्यक्तीसाठी बरोबर आहे ती दुसऱ्या व्यक्तीसाठी चुकीची ठरते आणि द रिव्हर्स इज ऑल्सो ट्रू. ठीक आहे. त्याच्यामुळे एक ॲडवायझर हे गरजेचं आहे, कारण आपल्याला ते चांगलं मार्गदर्शन करतात आणि कुठल्या सिच्युएशनमध्ये काय करायचं आणि कधी पॅनिक करायचं नाही, कधी ग्रीडी व्हायचं नाही, हे सगळं ते आपल्याला नीट समजावून सांगतात. त्याच्यामुळे त्यांची गरज आपल्याला नेहमी लागणार.